गेल्या 24 तासात विदर्भ आणि मराठवाड्यात झालेली गारपीट आणि दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय यावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची स्थिती मांडली। मागील अतिवृष्टीची मदत अजून मिळालेली नाही, धानाला बोनस जाहीर करून देण्यात आलेला नाही आणि आता पुन्हा संकट आले आहे। सरकारने नियम निकष बाजूला ठेवून तातडीने रोख मदत द्यावी आणि पंचनाम्यांचे केवळ आदेश न देता प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली। मध्ये 23 फेब्रुवारी 2026 ला ज्या अवकाळी पाऊस आणि गारपीट झाला त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील 11 जिल्हे बाधित झालेत अध्यक्ष महोदय। त्या गारपिटीमुळे चणा, डाळ, मूग, गहू आणि भाजीपाल्यांची सर्व पिकं नष्ट झालीत अध्यक्ष महोदय। एवढा प्रचंड गारांचा वर्षाव त्या ठिकाणी झाला आणि यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या संदर्भात याचं पंचनामे करावे, त्याचे आदेश दिले गेले पाहिजेत। यामध्ये विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली, सोलापूर, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव या सगळ्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। आणि इतकं मोठं नुकसान झाल्यानंतर सरकारकडून अद्याप कुठलीही मदत मिळाली नाही, ती तुटपुंजी मिळाली। कोकणामध्ये असेल, विदर्भात असेल, मराठवाड्यात असेल, हे सगळी जेवढं काही नुकसान झालं त्याच्या केंद्राकडे प्रस्ताव मोठा पाठवला। आपल्याला लक्षात आणून देतो अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याकडे सरकारचं दुर्लक्ष कसं आहे। बोनस घोषित केला, बोनस मागच्या वर्षीचा मिळाला नाही। धान खरेदी झालेत, मागच्या वर्षी 2025च्या हंगामाचे पैसे अद्याप मिळालेत मार्केटिंग फेडरेशन कडून आणि आदिवासी विभागाकडून। पण शेतकऱ्यांनी पुढचा हंगाम करायचा कसा, त्याचे पैसे मिळत नाहीत, कर्जबाजारी शेतकरी झालाय आणि या संकटामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकारने उभं राहण्याची आवश्यकता आहे। मला वाटतं की हे एवढं मोठं नुकसान आहे, याची चर्चा हे सभागृहाचं सगळे कामकाज थांबवून शेतकऱ्याच्या या अत्यंत गंभीर अशा प्रश्नावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे। शेतकऱ्याला भरीव मदत मिळाली पाहिजे।